बातमी जळगावातून आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढलाय। ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी कूलर सुद्धा लावलेले आहेत। वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी अनोखा उपाय राबवला जातोय। वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या संकटावरती महावितरणानं हा शोधलेला उपाय आहे। सध्या चर्चेचा विषय हा ठरतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आले असून त्यानंतर एमएसएबी विभागातर्फे या ठिकाणी कूलर्स लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकतात की नशिराबाद सबस्टेशन या ठिकाणी आहोत। नशिराबाद या सबस्टेशनच्या ठिकाणी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जोडू नये यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। कारण दिवसेंदिवस या ठिकाणी तापमानाचा जळगाव जिल्ह्यामध्ये पारा वाढत आहे। 40 तापमानाने गाठली आहे। त्यासाठी महावितरणतर्फे या मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे। ऑइल जळू नये यासाठी या उपाययोजना करण्यात येत असतात। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत ऑपरेटर आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगणार? जळगाव जिल्ह्याचा पारा हा जवळपास 40च्या पार गेलेला आहे। आपल्यातर्फे काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? बरोबर आहे। सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमानाचं वातावरण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आमचे जे ट्रान्सफॉर्मर असतात यामध्ये ऑइल असते आणि त्या ऑइलला एक टेम्परेचर लेवल असते। 80 ते 90च्या वर जर ऑइलचं टेम्परेचर गेलं तर हा ट्रान्सफॉर्मर फेल होऊ शकतो आणि या ट्रान्सफॉर्मरवरती जवळजवळ 50 ते 60 आपले डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात। म्हणजे या ट्रान्सफॉर्मर जर एखाद्याला प्रॉब्लेम झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणाच्या संख्येमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ शकतो। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।